राज्यात महायुतीची सत्ता आली आहे, परंतु महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. आणि पिंपरी चिंचवडमध्ये इथं अजित पवार गटाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत. इथं आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरातले सगळे अजित पवार गटाची मंडळी आहे आणि नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. अण्णा, काय एवढं अचानक बैठक चालली आहे तुमची? नाही, तिकडे जातोच की. तुम्ही आमदार आत्ता झाले, अजितदादांना भेटून इथं आल्यावर तुम्ही बैठक घेताय, काय कारण काय? आजची बैठक ही मी घेतलेली नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बल, महापौर मंगलाताई कदम आणि सर्व नगरसेवक पदाधिकारी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल अध्यक्ष, खरं तर ही बैठक घेतलेली आदरणीय दादांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करावे म्हणून असा ठराव या ठिकाणी करण्यात आलेले. त्यासोबतही पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मला मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात यावी असे आज 2 ठराव करण्यात आलेले. त्यासाठी सर्व नगरसेवक आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. शहराध्यक्ष म्हणून योगेश भल यांनी महत्वाची भूमिका बजावलेली दिसते. तुम्ही अनेकदा दादांकडे जाऊन भेटता, परंतु आता निर्णय महायुतीचा होणार आहे. मग कशा प्रकारे आपण शक्ती प्रदर्शन करणार आहोत? अर्थात महायुतीचंच यश आहे, त्यामध्ये काही दुमत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड आणि भोसरी ह्या तिन्ही ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका चोखपणे बजावलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी चोखपणे काम केलेलं आहे, शिवसेनेनेही चांगलं काम केलेलं आहे, RPIनेही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे महायुतीचा विषय नाही आहे. महायुतीमध्ये जो निर्णय व्हायचा आहे ते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमितजी शाह साहेब हे त्या निर्णय घेतील. परंतु आमची सर्वांची पिंपरी चिंचवडमधल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, सर्व नगरसेवकांची, आजी माजी पदाधिकाऱ्यांची, सेलच्या अध्यक्षांची अशी आग्रहाची एक मागणी आहे की ती मागणी म्हणजे पिंपरी चिंचवड मतदारसंघ हा 4 लाखाचा साधारणतः 4 लाख लोकसंख्येत 4 लाख मतदारांचा आहे. हे फक्त अजितदादांना मुख्यमंत्री करावं, अण्णांना मंत्रिपद मिळावं एवढेच होते की योगेश बहलांना विधान परिषद मिळावं हा पण प्रस्ताव? असं काही प्रस्ताव इथं केलेलं नाहीये. वास्तविक पाहता तुम्ही हा विषय काढला, चांगली गोष्ट आहे. कारण मागील 42 वर्षामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना ही 10 ऑक्टोबर 1982 साली झाली. 42 वर्षामध्ये इथं एकही मंत्रिपद मिळालं नाही आणि 42 वर्षामध्ये इथं एकही MLC दिले गेलेली नाहीये. ती मागणी आता आम्ही केली नाहीये. आत्ताची मागणी ही केवळ आदरणीय मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना विनंती केलेली आहे की अजितदादांना, आमच्या सर्वांचं स्वप्न आहे की अजितदादांना मुख्यमंत्री करावा. अर्थात हे महायुती सरकारचा निर्णय असणार आहे. बरोबर, अजितदादांना मुख्यमंत्री करा म्हणून इथं सगळे एकवटलेले आहेत. खरं तर माजी महापौर आहेत ताई, लाडक्या बहिणींचं खूप आत्ता चाललेलं आहे. लाडक्या बहिणी म्हणून आपण काय दादांसाठी या ठिकाणी साकडं घालणार आहे? कारण सरकार तर लाडक्या बहिणींनीच आणलंय. लाडक्या बहिणीचं ऐकतील का महायुतीवाले? आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा गृहमंत्री, त्यांना आम्ही अगदी नम्रपूर्वक, विनंतीपूर्वक मागणी करणार आहोत की दादांना करावं मुख्यमंत्री. आणि लाडक्या बहिणींनी तर तुम्ही बघितलं की खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. महायुतीने योजना आणली आणि ह्या योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना होत्या. म्हणजे महिलांसाठी खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या योजना आणल्या. म्हणजे 3 सिलेंडर मोफत असतील. हे पण तुमचं ऐकतील का आता महायुतीवाले? असं म्हणतो मी, तुमची मागणी अजितदादांना आता मुख्यमंत्री. महिलांचं त्यांना 50% पेक्षा जास्त ऐकावं लागेल. याचं कारण असं आहे की महिलांनी 50% पेक्षा जास्त मतदान केलेलं आहे. आम्ही विनंती करणार आहे. ऐकणं न ऐकणं हा वरिष्ठांचा, श्रेष्ठींचा निर्णय असतो. आम्ही श्रेष्ठींच्या शब्दाच्या पुढे आजपर्यंत कधीही गेलेलो नाहीये. त्यामुळे महायुतीतल्या सर्व श्रेष्ठींच्या ह्याच्याप्रमाणे होईल. पण लाडकी बहीण हट्ट तर करू शकते ना. हट्ट आम्ही नक्की करत राहणार आहोत त्यांना प्रत्येक वेळेला. त्यामुळे जर हे मागणी मान्य झाली नाही तर आगामी महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामध्ये काही पडसाद उमटतील तुमच्या मागणी अमान्य झाल्यावर? नाही, आम्ही सगळे एकीनेच काम करणार आहोत. सगळेजण आम्ही पडसाद वगैरे करण्यासाठी किंवा भांडण करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीचं राजकारण करण्यासाठी आम्ही मागणी केलेली नाहीये. तर आम्ही एक पक्ष, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की मागच्या वेळेस काय झालं होतं, आता एक बनसोडे म्हणून ते पहिलेच टर्मला आमदार आले होते आणि त्यावेळेला त्यांचं नाव डिक्लेअर झालं. पण लोकांना फक्त बनसोडेच बघितलं, पुढचं नाव नव्हतं बघितलं. त्यामुळे लोकांना काय वाटलं, अण्णांनाच मंत्रिपद मिळालं. त्यामुळे यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांनी उभारी घेतलेली आहे की यावेळेला अण्णांची 3री टर्म आहे.
तर अण्णांना नक्की मंत्रिपद मिळावं. आडनाव तेच असू दे बनसोडे, फक्त त्याच्या पुढे अण्णा लागावं एवढी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठीक आहे. तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि अण्णा बनसोडे जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत. परंतु त्यांच्या मागणीला महायुती सरकार किती गांभीर्यानं घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहील. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.